पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार। आज 15 ऑगस्ट निमित्त विरार ईस्ट येथे गणपती मंदिराजवळ आरवी फिटनेस सेंटर हे नव्याने चालू होत आहे। 2 नवीन तरुण नवजवान उद्योजक यांनी स्वप्न साकारलं आहे त्यांचं। तर आपल्याला ह्या निमित्त प्रगती मित्र मंडळ आणि दापोली विभागातील प्रसिद्ध वकील श्री दिनेश शिंदे साहेब हे आलेले आहेत, प्रमुख पाहुणे लाभले आहेत। तरी आपण त्यांचे ह्या प्रमुख अतिथीप्रमाणे आपण त्यांचे 2 शब्द ऐकून घेऊया। तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे फिटनेस वगैरे हा विषय असायला पाहिजे आणि कशा संदर्भात तुम्ही तरुणांना तुम्ही मार्गदर्शन कराल? प्रथमतः मी एक आरवी फिटनेस सेंटर जे ऋषिकेश आणि वैभव या दोघांनी इथे ओपन केलेलं आहे आणि खरंच हे आज फिटनेस सेंटर असणं काळाची गरज आहे। कारण का आज पाहिलं की माणसाचं आयुष्य आहे ना कमी होत चाललं आहे आणि त्याच्यासाठी माणसाला जर आणखी आयुष्यामध्ये जर जगायचं असेल तर त्याच्यासाठी फिटनेस खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या दोघांनी आज चांगलं पाऊल उचललेलं आहे। आणि एक आणखी दुसरा संदेश जातो आहे की आपल्या तरुण मुलांनी कोणत्याही नोकरीच्या पाठीमागे न जाता स्वतःचे उद्योगधंदे आणि जे स्वतःचे असे कुठले तरी सेंटर ओपन करून समाजाला आणि आपल्या कुटुंबाला जे पाठबळ चांगल्या प्रकारे मिळेल अशा पद्धतीने यांनी चांगलं पाऊल टाकलेलं आहे। खरोखर यांचं पाऊल खूप चांगल्या प्रकारे आणि यांना ह्याच्या क्षेत्रामध्ये खूप प्रगती लाभो याच्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे वडील माननीय परशुराम वागले साहेब यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिलेलं आहे आणि आरवी फिटनेस सेंटर आहे ते असेच प्रगतीपथावर जाऊ दे, मी त्यांना एकदा शुभेच्छा देतो आहे। धन्यवाद। आता आपल्यासोबत आहेत लज्जत कॅटरर्सचे मालक श्री मोहम्मद भाई, हे ह्या प्रसंगी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत। तर आपण त्यांचं थोडंसं मनोगत ऐकूया। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आता खूप छान गोष्ट आहे, म्हणजे खूप आवडलं। म्हणजे आपल्या एक परिवारमध्ये आपले एक वागरे साहेब म्हणजे आपले खास आहे, त्यांचा बंधूंनी हे सर्व जिम चालू केले। म्हणजे आजच्या काळामध्ये कसं आहे का माणूस मला फिटनेस तर पाहिजेच पाहिजे, फिटनेसशिवाय तो फिट असणार नाही। कारण आता आजारी आहे, कोणाला ब्लड प्रेशर आहे, कोणाला शुगर आहे, काय आहे, सर्वांना प्रकारची बिमारी असते। पण हे फिटनेस चालू केलं म्हणजे हे माइंडमध्ये त्यांनी घेतलं जे डिसिजन घेतले ना हे खूप छान आहे आणि मला आवडलं। यापैकी मी ऋषिकेश आणि वैभव आणि त्यांच्या परिवाराला सपोर्ट करणार आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा अभिनंदन देतो आणि मी अशी अल्लाशी मी दुआ करतो का त्यांचा असं चालू दे आणि त्याचा बरकत होऊन दे आणि ते यशस्वी होऊन दे। वागले परिवाराला खूप खूप शुभेच्छा माझ्या शेख परिवारतर्फे। थँक्यू, धन्यवाद। थँक्यू। तुमचे संपर्क साधा।